सांगली जिल्हा परिषद शाळेला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, चिखल आणि खड्ड्यातून शालेय विद्यार्थ्यांना पायी चालत जाण्याची वेळ। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील मौजे वांगी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाणारा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। अयोध्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे खड्डे आणि चिखलाच्या रस्त्यामधून शालेय विद्यार्थ्यांना जावं लागत आहे। अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी देखील साचून राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुचाकी धारकांना देखील या रस्त्यावरून जाता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरपर्यंत पायी चालत जावं लागतं। जिल्हा परिषदेने तात्काळची दखल घेऊन तातडीनं रस्ता करावा अशी सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांनी मागणी केली आहे। बाजूला जंगल आहे, त्याच्यामुळे त्रास होतो। बाजूला काय वनाचं जंगल आहे? जंगल आहे हां, त्यामुळे त्रास होतो। विचू काटे असतात आणि त्यावर पण येताना खड्डे असतात। अजून दप्तर भिजतात, चिखलामध्ये खराब होतं, पाय खराब होतात। आणि जंगलामधले काय वन विभागातल्या जंगलातले काय छोटे प्राणी त्रास देतात। हो, अशा पद्धतीचे त्रास सहन करत हे विद्यार्थी रोज गेल्या 40 वर्षापासून इथं शाळा आहे आणि या शाळेला हे विद्यार्थी येत आहेत। तर माझी असं म्हणणं आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विकसित भारताचं स्वप्न बघतात आणि या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 आणि रहिवासी वस्तीच्या लोकांना अधिकृत रस्त्यासाठी ऑक्टोबर 2023 पासून अहवाल सादर झाले तहसील कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, परंतु आज अखेर या शाळेतील विद्यार्थ्यांना व रहिवासी वस्तीतील लोकांना अधिकृत रस्ता मिळालेला नाही। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।